ठीक आहे. बघा भाग समजून घ्या पहिले थोडंसं. ठीक आहे. या भाग 3 मध्ये कलम नंबर 12 ते 35 त्याला आपण म्हणू शकतो अनुच्छेद 12 ते 35 दिलेले आहे. पण हे 12 ते 35 जे आहे हे सर्व मूलभूत हक्क नाही, हे समजून घ्या पहिलं आपण की 12 ते 35 जरी त्या भागमध्ये दिलेले असले पण सर्व कलमा जे आहेत त्या मूलभूत हक्काच्या नाही आहे. त्यामध्ये कलम नंबर 12 याचे काहीतरी महत्त्व वेगळं दिलेलं आहे. कलम नंबर 13 याचे काहीतरी वेगळं महत्त्व आहे. आणि इम्पॉर्टंट याच्यामध्ये आहे जे मूलभूत हक्क आहे ते कलम नंबर 14 ते 32. म्हणजे जर तुम्हाला असं विचारलं की या भाग 3 मध्ये जे सर्व हक्क दिलेले आहे त्यापैकी मूलभूत हक्क कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे तर 14 ते 32 मध्ये. तर आपल्याला हे शिकायचं आहे आज पूर्णपणे. म्हणजे आज एक भाग बघू आपण. नेक्स्ट आहे 33, 34 आणि 35. म्हणजे लक्षात ठेवा की या सर्व हक्कापैकी या कलमापैकी जे हक्क दिलेले आहे 14 ते 32 मध्ये दिलेले आहे हे 2 जे पॉईंट आहे राज्यसंस्थेची व्याख्या, ज्युडिशियल रिव्ह्यू, या ठिकाणी आर्मीच्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण रिस्पेक्टिव्ह टॉपिकमध्ये बघूया. ठीक आहे. सर्वात पहिले समजून घेऊ की मूलभूत हक्काचा कन्सेप्ट काय आहे. याला इंग्लिशमध्ये आपण फंडामेंटल राईट्स. आणि सेकंड एक लक्षात ठेवा मानवी हक्क. याला म्हणतो आपण काय ह्युमन राईट्स. तर सर्वात पहिला आपण लक्षात ठेवायचं की मानवी हक्क म्हणजे काय आणि मूलभूत हक्क म्हणजे काय. ते सिम्पलचा मतलब बेसिक पॉईंट असा आहे की मानवी हक्क म्हणजे काय की जर समजा तुमच्या या पृथ्वीवर जन्म झालेला असेल तर जन्म झाल्यावर तुम्हाला एक हक्क प्राप्त होतात. ते कोणते हक्क आहे मानवी हक्क. त्याला म्हणतो आपण जन्मतः प्राप्त होतात. आणि सेकंड जे आपले राईट्स आहे त्याला म्हणतो आपण काय मूलभूत किंवा फंडामेंटल राईट्स. हे तुम्हाला जन्मतः नाही ते तुम्हाला कशाने प्राप्त होतात घटनेने प्राप्त होतात. कशाने प्राप्त होतात. हा डिफरन्स समजून घ्या सर्वात पहिले की मूलभूत हक्क म्हणजे काय जे तुम्हाला घटनेने प्राप्त झालेले आहे आणि मानवी हक्क म्हणजे काय तुम्हाला जन्मतः प्राप्त झाले. पहिले समजलं पाहिजे. सेकंड एक पॉईंट या दोघात काही रिलेशन आहे का. कारण जनरली असं म्हटलं जाते की मानवी हक्क कन्सेप्ट संकल्पना आधीची आहे, UN ची संकल्पना आहे पूर्णपणे. आणि मूलभूत हक्क जे आहे का घटनेमध्ये असेल हा डिपेंड करते की तुमच्या घटनेत ते अलाव केलेले आहे का, तुमच्या घटनेत आहे का. आता इंडिया आपल्या भारताच्या घटनेमध्ये मूलभूत हक्क देऊन ठेवलेले आहे. पण जरुरी नाही की प्रत्येक देशाच्या घटनेत त्या गोष्टी दिलेल्या असतील. तर जसं बघतो आपण की भारताच्या घटनेत जरी दिलेले असले तर मग हे मूलभूत हक्क याच्यात पाठ राहू शकते का किंवा मूलभूत हक्क जे आहे हे इथून घेतले असतील का. तर हा एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ते लक्षात ठेवा. मानवी हक्क जे आहे ना हा कन्सेप्ट थोडासा वास्ट आहे, ब्रॉड कन्सेप्ट त्याला म्हटलं जाते. म्हणजे समजू शकतो की एक एक्झाम्पल इथे 17 ते 18 हक्क दिलेले आहे एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवा. आपण याच्यामधूनच काहीतरी हक्क आपल्यासाठी घेतलेले आहे आपल्या घटनेसाठी. त्याला म्हणतो आपण काय मूलभूत हक्क. म्हणजे काय म्हटलं आपण की मानवी हक्क एक थोडासा वास्ट ब्रॉड कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये खूप सारे हक्क देऊन ठेवलेले आहे. पण या सर्व हक्कापैकी काही हक्क आपण आता देशासाठी निवडलेले आहे. ते हक्क कशामध्ये येतात मूलभूत हक्क. आपण बघतो ना की एखाद्या जेलमध्ये समजा एखाद्या कैदीला काही झालं समजून घ्या ते पण कशामध्ये येते ते मानवी हक्कात आहे. ते आपल्या मूलभूत हक्कात दिलेले नाही आहे. मूलभूत हक्क दुसरे आहे. समानतेचा हक्क असेल जाणारे हक्क ते वेगळे दिलेले आहे. तर आपण त्या गोष्टी समजलं पाहिजे. तर पॉईंट असा आहे क्वेश्चनसाठी की सर्व मूलभूत हक्क मानवी हक्क आहेत का. तुम्ही शकतो आपण हो की नाही तर हो. सर्व मूलभूत हक्क काय आहे मानवी हक्क. पण सर्व मानवी हक्क मूलभूत हक्क आहे का नाही. आपण समजू शकतो काही मानवी हक्क मूलभूत हक्क समजू शकतो का. ते लक्षात ठेवायचं काही मानवी हक्क काय याच्यामधले मूलभूत हक्क आहे. समजले इथपर्यंत. हे संकल्पना जे लिहिले आहे आपल्या नोट्समध्ये ते तुम्ही बघून घ्यायचे एकदा. ठीक आहे. क्लिअर आहे का. त्यानंतर एक डायग्राम समजून घ्या पूर्ण याच्यामधली. नेक्स्ट तर आता आपण बघूया की या मूलभूत हक्क फॉर एक्झाम्पल आपल्याला हक्क दिलेले आहे. ते एक चार्ट बघू आपण. थोडंसं चार्ट असा आहे की जर समजा राज्यसंस्था आपल्याला याची डेफिनेशन बघायची आहे कलम नंबर 12 मध्ये की त्याला म्हणतो आपण खाजगी व्यक्ती. राज्यसंस्था म्हणजे काय हे समजून घ्या पहिले की जे पण गव्हर्नमेंट असते
गव्हर्नमेंटच्या संस्था असतात, त्या गव्हर्नमेंटची ज्या ठिकाणी डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली इन्व्हॉल्वमेंट आहे त्याला काय म्हणतो आपण? राज्यसंस्था. समजलं? राज्यसंस्था. खाजगी म्हणजे प्रायव्हेट सांगायची गरज नाही. जर समजा हे लोक एखाद्या व्यक्तीचं, इथे मी नागरिक पण लिहू शकतो, मग इथे नागरिक लिहिणारे फक्त व्यक्ती लिहि का बरं? मूलभूत हक्क नागरिकाला पण आहे, परकीयांना पण आहे, म्हणून आपण व्यक्ती लिहितो. अगोदर नागरिक लिहिलं असतं आपण. तर राज्यसंस्था किंवा खाजगी व्यक्ती एखाद्या व्यक्तीचं मूलभूत हक्काचं उल्लंघन करत असेल तर तेव्हा हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती कोणत्या ठिकाणी अपील करेल किंवा दाद मागू शकतो हे आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल असं म्हटलं आपण की राज्यसंस्था म्हणजे गव्हर्नमेंटने आपलं काहीतरी मूलभूत हक्काचं उल्लंघन केलं, समानता आहे, स्वातंत्र्य आहे, याचं त्यांनी उल्लंघन केलं फॉर एक्झाम्पल. तर अशा वेळेस हा जो व्यक्ती आहे सुप्रीम कोर्टमध्ये किंवा हायकोर्टमध्ये डायरेक्ट अपील किंवा दाद मागू शकतो परत मिळवण्यासाठी. आणि जनरली असं आहे की एक अशी कलम आहे, याच्यामध्ये आपण दोन्ही कलमा लिहिणार आहे. तर अशी एक कलम आहे की या कलमामुळे, या आर्टिकलमुळे, या अनुच्छेदमुळे आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो. ती कलम नंबर आहे कलम नंबर 32. डायरेक्ट. अदरवाईज तुम्ही डायरेक्ट SC मध्ये जाऊ शकत नाही. काही प्रोव्हिजन्स आहे. पहिले डिस्ट्रिक्ट कोर्ट जा, मग हायकोर्ट जा, मग सुप्रीम कोर्ट जा. डायरेक्ट सुप्रीम कोर्ट खाली पहिली नाही आहे की जे तुम्ही तुमच्या लहान लहान केसेस घेऊन मला भांडण झालं आहे, माझ्या बाबासोबत भांडण झालं आहे, हे करू शकत नाही पहिला पॉईंट. ठीक आहे. तर या ठिकाणी अशाच केसेस जातात जे केसेस खूप जास्त अर्जंट किंवा इमर्जन्सी जनरली आहेत. ठीक आहे. आणि सेकंड एक पॉईंट आहे याच्यामध्ये की जे हायकोर्टमध्ये जे आहे, या ठिकाणी आर्टिकल नंबर 226चा वापर करून आपण डायरेक्ट हायकोर्टमध्ये पण जाऊ शकतो. कशासाठी? तर मूलभूत हक्काच्या उल्लंघनासाठी. तर काय म्हटलं मी? राज्यसंस्था किंवा खाजगी व्यक्तींनी काय केलं? एखाद्या व्यक्तीचं काय केलं? मूलभूत हक्काचं उल्लंघन केल्यानंतर हे जे व्यक्ती कुठे जाते? आता हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये गेले तर ते काय करतात बा? तर सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट जे आहे हे त्या खाजगी व्यक्ती किंवा राज्यसंस्था ज्यांनी पण उल्लंघन केलं असेल त्यांच्या अगेन्स्ट रिट्स काढतो. त्याला मराठीमध्ये म्हणतो प्राधिलेख. समजून घ्या काय आता हे रिट्स काय आहे, प्राधिलेख आहे. नवीन शब्द आहे, इंग्लिश पण शब्द नवीन आहे, मराठी शब्द नवीन आहे. तर जेव्हा आपण असं म्हटलं की सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट जे आहे खाजगी तुच्या अगेन्स्ट किंवा राज्यसंस्थेच्या अगेन्स्ट रिट्स काढतो, म्हणजे काय ते समजून घ्या. रिट्स म्हणजे कलम नंबर 32 मध्ये दिलेला रिट्स. अशा 5 रिट्स आहेत. त्यातली पहिली रिट्स आहे हॅबियस कॉर्पस, सेकंड आहे मॅन्डमस, तिसरा आहे प्रोहिबिशन, चौथा आहे सर्शिओरार आहे, पाचवा आहे क्यू वॉरंटो. आता हे तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल, काहीतरी नवीन वाटत असेल आणि डेंजर वाटते काहीतरी, किंवा काय हॅबियस कॉर्पस काय, मॅन्डमस काय, क्यू वॉरंटो काय. जनरली जेव्हा आपली कलम होईल त्या तुमचं आपोआप पाठ होऊन जाईल. तर तुमच्यावर तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला स्वतःवर विश्वास राहिला नाही आता. ठीक आहे. ते मी करून घेईल कसं करायचं आहे तर पाठ पद्धतीने तुम्ही बोलाल नंतर. मग पण या 5 रिट्स जे आहे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट या लोकांच्या अगेन्स्ट काढते. म्हणजे हॅबियस कॉर्पसचा अर्थ वेगळा आहे. हे लॅटिन वर्ड्स आहे. हॅबियस कॉर्पस हे लॅटिन वर्ड्स आहे. तर याचे इंग्लिश अर्थ वेगळे आहे. टू हॅव द बॉडी ऑफ, मॅन्डमस वी कमांड, असे अर्थ वेगळे आहे. म्हणून ज्या अर्थ जेव्हा आले ते चांगल्या पद्धतीने बघू. पण हे 5 रिट्स जे आहे हे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट कोणाच्या अगेन्स्ट काढते? राज्यसंस्था किंवा खाजगी व्यक्तीच्या अगेन्स्ट काढते. क्लिअर का इथपर्यंत? तर हा झाला आपला चार्ट की जर समजा तुमच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन होत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ते मूलभूत हक्क परत मिळवू शकता. कोणाकडे जाऊन? सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टकडे जाऊन. सुप्रीम कोर्ट कलम नंबर 32 आणि हायकोर्ट 226. क्लिअर इथपर्यंत? हा झाला सिम्पल एक पॉईंट आपला. नेक्स्ट एक पॉईंट आहे. एक पॉईंट असा विचारला जातो की आता असं आपण बघतो आपण की 3 कोर्ट आहे, डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये की पॉवरफुल कोण असेल? तर ऑब्व्हियसली आपण शुअर म्हणतो किंवा सुप्रीम कोर्ट पॉवरफुल आहे. पण जेव्हा तुम्हाला असं विचारलं की रिट्स काढण्याचा जो पॉवर आहे तो पॉवर हायकोर्टचा जास्त आहे की सुप्रीम कोर्टचा जास्त आहे? तर आपण काय म्हणून ऑब्व्हियसली सुप्रीम कोर्ट जास्त असायला पाहिजे, म्हणजे जनरली नाही का. तर तो पण पॉईंट या ठिकाणी थोडासा वेळा आहे. जनरली असं आहे की सुप्रीम कोर्ट फक्त आणि फक्त फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्काच्या उल्लंघनाविरुद्धच फक्त रिट्स काढते, जसं आता काढलेलं आहे. पण हायकोर्ट जे आहे हे मूलभूत हक्काच्या अगेन्स्ट काढतच आहे, प्लस इतर जे कायदे आहेत
त्याला म्हणतो आपण CRPC, CPC, IPC किंवा जे पण इतर कायदेशीर जे पण हक्क आहे त्या हक्काच्या अगेन्स्ट सुद्धा हायकोर्ट काय करते, रिट्स काढते. म्हणजे आपण समजू शकतो का की सुप्रीम कोर्ट फक्त एका गोष्टीसाठी काढते, रिट्स. सध्या पाहायची गरज आहे, ते आपण बघू कलम 32ला. तुम्हाला सांगितलं मी काहीतरी असं, ते समजलं नसेल काहीच नावं. पण हायकोर्ट काय करते की दोन्ही विरुद्ध, एक तर मूलभूत हक्काचं उल्लंघन किंवा इतर कायद्यासंदर्भात. मग प्रश्न असा विचारला खूप वेळा की सुप्रीम कोर्टचे रिट्स काढण्याचे जे अधिकार आहे हे हायकोर्टपेक्षा जास्त आहे की कमी आहे? सुप्रीम कोर्टचे कमी आहे, हे लक्षात ठेवायचं. हायकोर्टचे पॉवर जास्त आहे, हा पॉईंट लक्षात ठेवायचा. म्हणजे हायकोर्टचा जो रिट्स काढण्याचा अधिकार जो आहे तो व्यापक आहे. व्यापकला काय म्हणू शकतो आपण की वास्त आहे. हा फक्त सुप्रीम कोर्ट, हा फक्त काय करते, मूलभूत हक्काच्या उल्लंघन तर काढते. तशी तर कायदे आहे त्यासाठी पण हायकोर्ट रिट्स काढते. तर हा एक पण लक्षात ठेवा की हायकोर्टचे रिट्स काढण्याचे जे अधिकार आहे हे सुप्रीम कोर्टपेक्षा व्यापक आहे. या एका गोष्टीत हायकोर्ट थोडंसं वर आहे सुप्रीम कोर्टपेक्षा, बाकी याच्यात ते खाली जनरली राहणार आहे. क्लिअरपर्यंत तसं आपण नोट्समध्ये बघून घ्या आता पूर्ण पहिल्या पेजवर.